जय हिंद मित्रांनो पेपरमध्ये तुम्ही न्यूज वाचली असेल। राज्यामध्ये पुन्हा एकदा 10,000 पदांची पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। मित्रांनो परत एकदा पोलीस भरती निघाली आहे, तयारीला लागा। आणि त्याच्यानंतर जे के महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आतापर्यंत पोलीस भरतीसाठी जेव्हा ते गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी 2022 मध्ये 18,000 पदांची पोलीस भरती काढली। 2024 मध्ये 17,000 पदांची पोलीस भरती काढली। आता 2025 मध्ये 10,000 पदांची पुन्हा एकदा मेगा भरती काढण्याचा प्लॅन झालेला आहे। याच्या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तयारी चालू ठेवा, कारण पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल काहीच भरोसा नाही। तरी संपूर्ण न्यूज आणि खरंच पोलीस भरती होईल का, तर झाली तर किती पदांसाठी होणार, या सर्वांबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या पोलीस भरतीमध्ये वय वाढून मुलांना भेटणार की नाही ह्या गोष्टी सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यामध्ये पुन्हा एकदा 10,000 पेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती होण्याची शक्यता आहे। आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घ्यायची असेल, अगदी लेखी पासून तर मैदानी पर्यंत, तर आजच उमंग करिअर अकॅडमी या ठिकाणी भेट द्या आणि आमची पोलीस भरतीची तयारी करून घेण्याची एकदा पद्धत बघा। नक्कीच तुम्हाला आवडेल, तेव्हाच तुम्ही ऍडमिशन घ्या। लक्षात घ्या, स्पर्धा जबरदस्त आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर तयारी मात्र आतापासून आपल्याला करायला पाहिजे। आणि त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। जरी तुम्हाला हॉस्टेलसाठी यायचं असेल तरी तुम्ही संपर्क करू शकतात। आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर संधीच आहे, तुम्ही दररोज येऊन जाऊन करून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात। तेव्हा मित्रांनो वाट बघू नका, लगेच संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा। पहा मित्रांनो, विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडलेले असतील ते म्हणजे खरंच मार्च महिन्यामध्ये पोलीस भरती होईल का, त्याच्यानंतर 10,000 पद की त्यापेक्षा जास्त निघणार आहे किंवा कमी निघणार आहे, त्याच्यानंतर मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते, अजून आपल्याजवळ किती वेळ आहे, आणि नवीन मुलांनी पोलीस भरती हलक्यात घेऊ नका, हे सर्व महत्त्वाचे पॉइंट आहेत। आणि ते सर्व पॉइंट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत। तर बघा, पहिला पॉइंट जो आहे तो खरंच मार्च महिन्यामध्ये पोलीस भरती होईल का, तर बघा ज्या वेळेस आता करंटली जी काही 17,000 पदांची पोलीस भरती चालू आहे, ही पोलीस भरती ऐन पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतलं होतं। आणि या पावसाळ्यामध्ये ग्राउंड व्हायला नाही पाहिजे यासाठी मुलांचं ऑब्जेक्शन होतं। त्यासाठी देवेंद्र फडणवीसनी त्यावेळेस म्हटलं होतं की ही पोलीस भरती आपल्याला काही पण करून लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे, कारण पुन्हा एकदा 7,000 पदांची पोलीस भरतीची तयारी चालू आहे। आणि यामध्ये मुद्दा होता वयवाढीचा, अनेक विद्यार्थ्यांचं एज बार झालं होतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी वय वाढून भेटणार का किंवा वय वाढून द्यावा म्हणून विनंती अर्ज प्राप्त झाले होते। त्या दृष्टिकोनातून जर आपण हे विचार केलं यांना एक संधी मिळण्यात यावी, कारण यांचं वय, मुलांचं वय दिवसेंदिवस काय होतंय वाढत चाललंय। आणि आताच 17,000 पदांची पोलीस भरती देखील झाली। पुन्हा एकदा राज्यामध्ये 10,000 पदांची पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकते, कारण ही जी भरती प्रक्रिया आहे, आता जी काही पोलीस भरती होणार आहे ती पोलीस भरती होणार आहे 2024 आणि 2025। कारण याच्या अगोदरची जी काही पोलीस भरती होती 17,000 पदांची, ती 2022 आणि 23 या 2 वर्षाची भरती प्रक्रिया होती। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये पोलीस भरती होण्याची शक्यता आहे। डिसेंबर मध्येच जाहिरात येण्याची शक्यता होती, पण इलेक्शनमुळे आणि मुंबईचं जे काही कार्यक्रम चालू होतं, पोलीस भरतीचा लेखी परीक्षा पेंडिंग होती, त्याच्यामुळे जरासी पोलीस भरती ही लांब गेलेली आहे। परंतु मार्च महिन्यामध्ये जवळपास 100% आहे की जाहिरात पुन्हा एकदा मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा 10,000 पद की त्यापेक्षा जास्त। बघा, काही मुलांचं म्हणणं होतं की 10,000 पेक्षा जास्त पद नाही निघू शकत, किंवा काही मुलांचं होतं फक्त 7,000 पद निघतील। तर बघा, जर आपण विचार केला 2024 आणि 2025 या 2 वर्षामध्ये रिक्त पद जर बघितली
तर प्रत्येक वर्षी कमीत कमी 7 ते 8 हजार रिक्त पद होत असतात आणि जर दोन्ही पण मिळवले आपण 2024 आणि 2025 तरी देखील 14,000 ते 15,000 पद हे रिक्त आपल्याला पाहायला मिळणार आणि कदाचित 2 वर्षांचं जर भरती प्रक्रिया एकदाच राबवत असेल तर या ठिकाणी आणखी पदामध्ये वाढ होऊ शकते। जिथं 10,000 आहे तिथं 15,000 पर्यंत पण जाऊ शकते, पण हे मी तुम्हाला आता फिक्स सांगू शकत नाही, बट तुम्हाला एवढंच सांगेल की वाढण्याची शक्यता आहे। बाकी तुमची मर्जी। बाकी तुम्हाला 10,000 पदांशी काही घेणे देणं आहे का? नाही। तुम्हाला 9,999 पदांशी काही घेणे देणं नाही। लक्षात घ्या, 9,999 पदांशी काही घेणे देणं नाही, फक्त तुम्हाला घेणे देणं आहे तुमच्या एका पदासाठी आणि ती एक जागा तुम्हाला काय करायची आहे, फिक्स करायची आहे। पुढचा मुद्दा होता मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते। बघा, जर एकंदरीत विचार केलं मार्च महिन्यामध्ये जर जाहिरात निघाली तर एप्रिल महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड स्टार्ट होऊ शकतो। एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये जर आपण मुंबई सोडलं तर इतर सर्व ठिकाणचे ग्राउंड जवळपास कंप्लीट होऊ शकतो आणि जून पर्यंत जवळपास 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्राउंड कंप्लीट होऊ शकतो, फक्त जर आपण मुंबईचं सोडलं तर। कारण मुंबईला जास्त जागा असतात, फॉर्मही जास्त असतो, मुंबईला वेळ लागतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण बाकीच्या ठिकाणी ग्राउंड स्टार्ट झाल्याबरोबर 10 ते 15 दिवसामध्ये ग्राउंड संपून जातो। म्हणजे जर आपण मुंबई वगळलं तर इतर ठिकाणी ग्राउंड लवकरात लवकर कंप्लीट होण्याची शक्यता आहे। म्हणजेच पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ग्राउंड हे कंप्लीट होऊ शकतं। असं जर नियोजन केलं तर कंप्लीट होऊ शकतं, लक्षात घ्या। मग आपल्याजवळ किती वेळ आहे बघा, साधारणतः जर आपण विचार केलं तर मे ते जून महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड भेटतंय। म्हणजे आजचा जर आपण विचार केला फेब्रुवारी मार्च एप्रिल जवळपास 3 ते 4 महिने, 4 महिन्यापेक्षाही जास्त तुमच्या जवळ अजून वेळ आहे आणि या 4 महिन्यापेक्षा जास्त वेळामध्ये तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीची ग्राउंडची म्हणजे मैदानी चाचणीची संपूर्ण सराव करू शकता। बघा, मुद्दा आहे, वेळ आहे, सर्व गोष्टी आहे, परंतु पोलीस भरतीला तितक्याच हलक्यात तुम्ही घेऊ नका। जर आपण 2024चं बघितलं तर मेरिट किती लागले तुम्हाला चांगलं माहिती आहे। त्यामुळे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मिनिमम तुमचा 42 ते 47 मार्काचा ग्राउंड पाहिजे। एवढं तरी ग्राउंड पाहिजे, 42च्या खाली यायलाच नाही पाहिजे। कास्ट मध्ये असेल तर 44 पर्यंत, 42 ते 44 ठीक आहे, पण जर तुम्ही ओपन मधून मोडत असाल ना तर विषय संपला भाऊ। कमीत कमी 45 ते 47 मार्काचा आपला ग्राउंड पाहिजे तरच तुमचं खरं आहे। ही तर गोष्ट खरी आहे, कारण पोलीस भरतीला उतरणारे पोरं तगडे असतात, आपल्याला कळत नाही परंतु तगडे असतात। आणि 1600 मीटर आणि गोळाफेक या इव्हेंट ज्यांचा प्लस पॉइंट असतो, म्हणजे ज्यांना मार्क पैकीच्या पैकी मिळू शकतात, अशा विद्यार्थ्यांचा स्कोर आरामात 47-45 प्लस जातो। आणि तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला सुद्धा मैदानीचा जबरदस्त सराव करावा लागेल। लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला अगोदर काय येत होतं याला महत्व नाहीये। कोणी म्हणत असाल सर मी तर लई पोलीस भरती दिली आहे, अगोदर मला 44 मार्क सहज मिळवलेले आहेत, 47 मार्क सहज मिळवलेले आहे, फक्त आता एका वर्षाचा गॅप आहे, भाऊ संपला। जिथं तुझा गॅप पडला तिथं तू संपला। त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुला स्टार्ट करायचं असेल आणि पुन्हा एकदा इथपर्यंत जायचं असेल तर मागच्या वर्षापेक्षा सुद्धा तुला डबल मेहनत करावी लागेल। पोलीस भरतीचा फॅक्टर तोच आहे। तुम्हाला मागच्या वर्षी काय येत होतं याच्याशी मतलब नाही, तुम्ही आता काय करू शकता त्याच्याशी मतलब असतं। आणि 44 पेक्षा जर ग्राउंड तुम्हाला मार्क पाहिजे असेल, अगोदर तुम्हाला किती मिळू द्या, हे मार्क मिळवण्यासाठी किंवा आता जरी तुम्हाला एवढे मार्क पडत असेल तर हे मार्क हाय तसेच टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला डबल मेहनत करावी लागते, ही गोष्ट समजून घ्या। म्हणून सांगतो नवीन मुलांनी पोलीस भरती हलक्यात घेऊ नका। हजारो मुलं आहेत ज्यांनी आता 1-1, 2-2 मार्काने राहिलेत, हजारो मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही टफ फाईट देऊ शकतात। आणि जुन्या मुलांनी सुद्धा मी एका मार्काने राहिलो, आता मला काय अभ्यास करण्याची गरज नाही, आता मला काय प्रॅक्टिस करण्याची गरज नाही, डोक्यातून समज काढून टाका। तुम्ही जिथं थांबलात तुमच्या पुढे दुसरा माणूस जाणार हे 100% आहे। म्हणून सांगतोय
पोलीस भरती 100% निघणार, तुमची तयारी सुद्धा 100% ही झालीच पाहिजे। बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।